साहित्य संमेलनासाठी पुण्याहून सुटणार खास ट्रेन। 19 फेब्रुवारीला पुण्याहून दुपारी सुटणार ट्रेन। 23 फेब्रुवारीलाही परतीच्या प्रवासासाठी दिल्लीहून ट्रेन। बदलापुरात चाकरमान्यांची पोळी भाजी महागली। पोळीच्या दरात 1 रुपयांची वाढ तर भाजी 5 रुपयांनी महागली। वाढत्या महागाईचा पोळी भाजीपाल्याला फटका। गुजरातमध्ये लहान मुलांना मोबाईल बंदीचा प्रस्ताव। लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्याचा गुजरात सरकारचा विचार। गुजरातच्या शिक्षण मंत्र्यांनी मोबाईल बंदीबाबत घेतली बैठक। मार्च अखेरपर्यंत मुंबईतील अतिक्रमण हटवण्यात येणार। मुंबईतील अतिक्रमण हटवण्याबाबत पालिकेचा निर्णय। मुंबई होणार अतिक्रमण मुक्त। दिल्लीत पंतप्रधान मोदींचा पत्रकारांशी संवाद। पत्रकारांना थंडीत काळजी घेण्याचं मोदींचं आवाहन। पत्रकारांसोबत संवाद साधतानाचा मोदींचा व्हिडिओ व्हायरल। मुंबईतील प्रदूषणात मोठी वाढ। प्रदूषणामुळे मुंबईत श्वसनाचे विकार वाढले। वृद्ध आणि लहान मुलांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय। नागपूरमध्ये थंडीचा मुक्काम वाढला। जानेवारीच्या मध्यावधीमध्ये देखील पारा 9 अंशावर। पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट गारठले। माखलाचं तापमान आता 5 डिग्री तर चिखलदरा 6 अंश सेल्सिअसवर। थंडीमुळे दवबिंदू गोठू लागले। राज्यात विविध ठिकाणी थंडीचा जोर कायम। विदर्भात अजूनही थंडीचा जोर कायम। राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता। दिल्लीत थंडीची लाट। थंडीमुळे धुक्यांचं साम्राज्य। धुक्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवण्यास नाहक त्रास। रविवारी बदलापूर खोपोली लोकल अंशतः बंद। पायाभूत कामांमुळे लोकल अंशतः राहणार बंद। दुपारी 1:50 ते 3:35 ब्लॉक घेणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।